मुळामध्ये आम्ही कोणतंही ऑपरेशन टायगर करत नाहीत. आम्हाला त्याची आवश्यकताही नाही. परंतु उबाठातले काही लोक फुटणार आहे हे निश्चित झाल्यामुळे या ऑपरेशन टायगरची चर्चा होते. उबाठामध्ये राहायचं की नाही, कोणत्या पक्षात जायचं यासाठी संभ्रम त्या असलेल्या खासदारामध्ये किंवा आमदारामध्ये आहे. परंतु आमच्या खासदाराला कोणीतरी पळवून घेऊन जात आहेत, आमच्या खासदाराला कोणीतरी विकत घेत आहेत, असा सगळा बनाव हा उबाठाकून केला जातोय. म्हणून आम्ही जाणून बुजून त्यांच्या संपर्कात आहोत किंवा संपर्क करतोय असं कोणतंही चित्र आमच्या समोर नाहीये आणि आम्ही त्या ऑपरेशन टायगर करतही नाही. परंतु ज्यांना यायचं असेल तर त्यांना आम्ही नाही सुद्धा म्हणणार नाही. काही दिवसामध्ये याचा परिणाम त्यांना पाहायला मिळेल. उबाठाचे प्रवक्ते हे काँग्रेसचे प्रवक्ते असं सारखं बोलायला लागलेले आहेत. म्हणून आता या पक्षाचं भवितव्य निश्चित काय आहे हे त्या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधीला सुद्धा समजत नाही. म्हणून ते जर त्यांचा काही निर्णय घेत असेल तर त्याला त्याची जबाबदारी ही आमची नाही आहे. ऑपरेशन टायगर जर करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेब कधीही ते निर्णय घेऊ शकतात. परंतु आता ही आमची मानसिकता नाही आहे. अनेक जण संपर्कात आहेत, अनेक लोक बोलतात पण आहेत. परंतु आता काय निर्णय घ्यायचा आहे हे एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. रोहित पवारांनी जे काही लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं ते करावं, त्याला कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. शेतकऱ्यांसंदर्भामध्ये सरकार सुद्धा आपल्या पद्धतीने जे चांगले निर्णय घ्यायचे ते घेत आहे. म्हणून त्या आंदोलनाला विरोध असल्याचं आमचं काही कारण नाही आहे. फक्त या आंदोलनाला जो तो काही राजकीय वळण देतोय आणि राजकीय बेनिफिट आपली पोळी भाजून घेण्याचा जो प्रकार म्हणतायत तो रोहित पवार करता हे सगळ्याला माहिती आहे. म्हणून त्याला आम्ही विरोध करण्याचं किंवा काय करायचं हा आमचा हेतू नाही. पोलिसांनी योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. हे बघा, मुंबईमध्ये आपल्याला रिक्षा किंवा टॅक्सी चालवायची असेल तर खरा मुंबईकर जो मराठी माणूस आहे त्याच्याबरोबर तुमचा मराठीमध्ये संवाद असला पाहिजे. त्यासाठी स्वतः प्रताप सरनाईक ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी काही कालावधी यासाठी दिला होता की ठीक आहे, काही लोकांना मराठी जरी येत नसलं तर त्यांनी ते शिकून घेतलं पाहिजे. आपल्याला मुंबईत राहायचं आहे, आपल्याला पोट इथं भरायचं आहे, मग ती मातृभाषा ही आपल्याला आली पाहिजे. तुम्ही कर्नाटकामध्ये जा, सगळं कर्नाटकी बोर्ड आहेत, कर्नाटकी भाषा किती तर बोलल्या जाते, नसता त्यांना त्रास दिला जातो. तुम्ही पश्चिम बंगालला पहा, अनेक राज्य असे आहेत ज्या राज्यामध्ये त्या राज्याची भाषा बोलली जाते. म्हणून आम्ही मुंबईमध्ये का नाही हा प्रश्न सर्व मराठी माणसाला पडलेला आहे. म्हणून त्यासाठी मग क्लासेससुद्धा आम्ही चालू केलेले आहेत. आणि आता जर ते एवढं करून जर ते ऐकत नसतील तर ती मुजोरी समजलं जाईल, मग त्याच्यावर कारवाई केली जाईल.